हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे नको खेद धरू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणतसे सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझ मोकळील ऐसे नाही जैशी स्थिती आहे तैशा परी राहे कौतुक तू पाहे संचिताचे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे समचरण सरोजम सांद्र नीलाबुधाभम जगन विहित पाणी मंडनम मंडनानं तरुण तुळसी माळा कंधरम कंजनेत्रम सदयदवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे सद्गुरु निर्गुणा पारणाही तव गुणा बैसुनिया माझ्या रसना हरिगुण वर्णवी हरिगुण विशाल पावन वदवी कृपा करुण मी मूढमती दीन म्हणून कीव भाकितसे तुमचा प्रसाद झालिया पूर्ण हरिगुण वर्णीण मी जाण एका वंदितसे चरण सद्गुरुचे आदरे अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा चैतन्याचा जिव्हाळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा जो भाणू आराधियेला जयाचे कुळी दीपकु दिव्य झाला
हरिभक्ता लागून तारे समजता. नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा. शरण शरण एकनाथा. शरण शरण एकनाथा. शरण शरण एकनाथा. शरण शरण एकनाथा. पायी माता ठेविला. पायी माता ठेविला. पायी माता ठेविला. पायी माता ठेविला. नका पाहून घालून नास पाया. आत्मरूप गणेशु केलिया स्मरण. होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण ते श्री गुरूंची ते नमस्कारुणी आता. मस्तक हे पाया भरी या वारकरी संतांची. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा 5 चरणाचा अभंग. अभंग व्यवस्थित करा. विठ्ठल 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 हॅलो हॅलो ट्रबल दे मला गेन दे. महाराज यांचा 5 चरणाचा हा अभंग. अभंग हा नामाचा महत्व प्रकट करतो. आपल्या संप्रदायाची पद्धतच किंवा रीतच अशी किंवा परंपराच अशी की सप्त्याचा कोणताही दिवस असला तरी ते नामाचं महत्व प्रकट करणाराच अभंग घ्यावा. आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी संतपर असावे, भक्तीपर असावे, ज्ञानपर असावे. भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या आणि प्रेम भरी वैराग्याच्या युक्ती विवराव्या. अशी ही आपली कीर्तनकारांची मर्यादा असते. त्याचप्रमाणे शेवटच्या दिवशी कोणता अभंग घ्यावं तर शेवटच्या दिवशी हा मागणी पर हा अभंग असावा. आणि त्याच पद्धतीने शेवट एकदम गोड करायचा असेल तर त्याला काल्याशिवाय पर्याय नसतो. ही आपल्या संप्रदायाची रीत आहे आणि आजपर्यंत ती अशीच चालू राहिलेली आहे. अखिल कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि नामदेव महाराज आदी करून सकळ संतांना विनम्र भावाने वंदन करून आता उपस्थित असलेला हा माझा श्रोतावर्ग यांना सुद्धा विनम्र भावाने वंदन करतो. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय म्हणतात, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबला अर्चितसे भक्ती, बेल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. अहो जे उपतजातच ज्ञानी असताना सुद्धा ते म्हणतात, जैसा स्वभाव माय बापाचा, अपत्य बोले जरी गोबडी वाचा तरी अधिक चितयाचा संतोष. किंवा बालक बापाची या ताटी रिगे आणि रिगोणी बापातच जेवू लागे की तो संतोषलेनी वेगे मुखची ओढू. ह्या पद्धतीने आपलं हे भाष्य आहे. ज्ञानोबरायांची भाषा सुद्धा हीच आणि आपल्या सर्व वारकऱ्यांची भाषा सुद्धा हीच असते. समजलं का? माझिया बोबडिया बोला, माझिया बोबडिया बोला, माझिया बोबडिया बोला, माझिया बोबडिया
स्नेहाची वागेश्वरी जरी मुकिया ते अंगीकारी तरी वाचस्पतेसी करी प्रबुंधुडा. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात की साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी आणि शिकविता धनी वेगळाची. त्याचप्रमाणे उपस्थित असलेले संत महंत तपोवृद्ध ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तसेच या विभागातील ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार तसेच वारकरी साधक गायनाचार्य मृदुंगाचार्य त्याचप्रमाणे टाळकरी विणीकरी गावकरी सातकरी माळकरी यांच्या सगळ्यांच्या सहयोगाने हा भव्य आणि दिव्य हा सोहळा या ठिकाणी सादर होत आहे. खरं तर हा सोहळा पाहिल्याच्या नंतर माझे असे भाग्य म्हणावं असं वाटतं की या सोहळ्यामध्ये मला ही सेवा मिळाली. मज पामरा काय थोरपणा या उक्तीप्रमाणे ही सेवा मला तुम्ही दिली त्याच्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझ्या पुढच्या सेवेला मी प्रारंभ करतो. विठ्ठल विठाला 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 भारतीय संस्कृतीचा जर आपण अभ्यास केला, संत वाङ्मयाचा जर अभ्यास केला तर आपल्याला दिसून येईल की अनेक ग्रंथ हे संवादात्मक आहेत. चिंतनाकडे बारीक लक्ष द्या. तुमचा 1.5 तास म्हणजे तुम्हाला असं वाटेल की आपण मोठ्या कोणत्या कीर्तनकाराचं चिंतन ऐकतो. फक्त लक्ष देऊन ऐका. संत वाङ्मय म्हणा किंवा संत साहित्य म्हणा याच्यामध्ये आपल्याला संवादात्मक सगळं दिसून येईल. पहा, श्रीकृष्ण हे अर्जुनाला काहीतरी सांगत आहे किंवा अर्जुन हा प्रश्न करतो आणि श्रीकृष्ण उत्तर देत आहे. एकनाथी भागवत हा ग्रंथ घ्या, त्याच्यामध्ये उद्धव प्रश्न विचारतो आणि त्याचं उत्तर कोण देतं? श्रीकृष्ण देतं. किंवा भागवत हा ग्रंथ पहा, त्याच्यामध्ये अनेक जण प्रश्न विचारतात आणि शुकदेव हे त्यांना उत्तर देतात. यमाचा आणि यमीचा संवाद आहे. ऐका, नील नळ आणि दमयंती यांचा संवाद आहे. त्याचप्रमाणे यमाचा आणि नचिकेताचा संवाद आहे. आपले जर पुराणांचा सर्व जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला एकच दिसून येईल की आपली भारतीय संस्कृती ही संवादाला खूप गोड मानते. अहो, एवढंच काय, पती पत्नीचा सुद्धा संवाद या ठिकाणी मांडलेला आहे. कोशामध्ये तर तुम्ही विचारा पार्वती मातेला किंवा शंकराला. पार्वती माता हा शंकरांना प्रश्न विचारते आणि शंकर त्याचे उत्तर देतात. हे सगळे जर आपण ग्रंथ पाहिले तर हे संवादात्मक आहे. मला सांगायचं एक तात्पर्य आहे की आपल्या घरामध्ये तो संवाद व्हावा. हा, आपल्या घरामध्ये तो संवाद व्हावा, आपल्या गावामध्ये तो संवाद व्हावा. पण कशाचा व्हावा? तर त्या भगवंताचा, भगवंताच्या काही प्रश्नांचा व्हावा. तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शनाः. मग असा हा संवाद केल्याच्या नंतर या ठिकाणी साधू संत पण म्हणतात की या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. आपण वाद सोडून द्यायचे आणि संवाद आपण घ्यायचा, ही आहे. आणि हे ग्रंथ पाहिल्याच्या नंतर आपल्याला असं दिसून येईल की याच्यामध्ये तत्वबोध हा प्रत्येकाने घेतलेला आहे आणि आपणही या सप्त्यामध्ये तत्व घ्यायचं. एक तत्व नाम दृढ धरी हरिसी करुणा येईल तुझी. हा तो तत्व आपल्याला घ्यायचा आहे. आणि मला सांगायचं अजून एक दुसरं एक तात्पर्य आहे की आपण कोणतीही साधना जरी करीत असलो, म्हणजे कोणती साधना, आता ही समाजामध्ये जे अनेक संप्रदाय जरी उभे राहिले असलेले दिसते तरी पण सुद्धा तत्व हे घेतलं पाहिजे. स्वाध्याय असो या बैठक असो किंवा वारकरी संप्रदाय असो किंवा अनेक संप्रदाय असो, अनेक संप्रदायामध्ये जाऊन सुद्धा जर आपल्याला तत्व जर घेता आले नाही तर आपण उगाचच त्या फेऱ्या मारलेल्या आहेत. ऐका, ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानदेव जिणे नामे विण व्यर्थ आणि रामकृष्ण पंथ प्रमेयला. आता कृष्ण घेतला स्वाध्याय परिवाराने आणि राम घेतला बैठक परिवाराने, बरोबर की नाही? दासबोध. हा,
पण हे सगळे आपलेच आहेत. समजलं का? हे सगळे आपलेच आहेत. आपणच उगाचच भेद मानत आहोत. हे भेद न मांडता आपण काय केलं पाहिजे तर भगवंताची सेवा केली पाहिजे. सेवा ही उच्चारावे ते भगवंताचे नाम असं आपण केलं पाहिजे. मला फक्त आवाज द्या, आवाज तेवढाच द्या जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचतो तिथपर्यंत बस. आणि ह्या साधू संतांनी सुद्धा तत्व घेतलं. आता पहा, सुभाषितकार म्हणतात एतद्देश प्रसूतस्य सकाशादग्रजन्मनः स्वस्वचरित्र शिक्षरेण पृथिव्या सर्व मानवा. काय सांगितलं की भारत भूमीमध्ये जे काही संत अवताराला आले, जे काही ऋषीमुनी अवताराला आले, किंवा जे काही साधू आहेत किंवा सज्जन व्यक्ती आहेत ते अवताराला आले, त्यांचं जर चरित्र पाहिलं तर ते आपल्याला खूप मार्गदर्शन करेल. स्वस्वचरित्र शिक्षरेण पृथिव्या सर्व मानवा. अहो, अशामध्ये अनेक चरित्र हे काय आहेत, हे समाजाला, मानव जातीला, पूर्ण विश्वाला मार्गदर्शन करू शकतात. आणि असे संत आपल्या भारतभूमीमध्ये आहेत. भारतभूमीमध्ये असे अनेक आपल्याला संत दिसून येतील. महाराष्ट्रामध्ये असे अनेक संत आपल्याला दिसून येतील की त्यांचं चरित्र जर पाहिलं तर ते चरित्र हे मानव जातीला मार्गदर्शन करू शकेल. आणि त्याच्यामध्ये पहिलं तर आपण चरित्र पाहिलं तर नारद ऋषीमुनींचं. भागवत हा ग्रंथ त्यांची जर सुरुवात करायचं झालं तर पहिलं ते नारद मुनींचं चरित्र आपल्याला घ्यायला लागतं. देवर्षी नारदांचं चरित्र घ्यायला लागतं. त्याचप्रमाणे व्यासांचं चरित्र आपल्याला घ्यायला लागतं. अनेक असे चरित्र आहेत. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यासांबरिक, शुक, शोणक, भीष्म, दालभान, रुक्मांगदार्जुन, वशिष्ठ, विभीषणाधीन, पुण्यानिमानं परम भागवता नमामि. अहो, ह्या लोकांचं फक्त आपण स्मरण जरी केलं ना तरी आपल्याला पुण्य प्राप्त होतं. समजलं का? पुण्यवंत भावे सज्जनांची नावं. अहो, पुण्यवंत ही नावं फक्त आपल्यालाच आवडतात अशी नाही, ही देवाला सुद्धा आवडलेली नावं आहेत. तेही प्राणा परवते जे आवडते निवते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. जर भक्तांची नावं, साधू संतांची जर नावं आपल्या मुखामध्ये असतील तर ते देवाला सुद्धा आवडतं. किती आवडतं? स्वतःचा प्राण जेवढा आवडत नाही तेवढा त्याला आपण आवडू. आणि याच्यासाठी आपण या साधू संतांची नावं घेतली पाहिजे. पण साधू संतांचं जर चरित्र पाहिलं तर आपल्याला दिसून येईल की या साधू संतांनी आपल्या प्राणाचा आहुती दिली, पण हे संस्कृतीचं रक्षण केलं. ही प्राणाची आहुती देऊन आपल्यापर्यंत, हे सामान्यापर्यंत हे ज्ञान दिलं. आणि यांची कृतज्ञतापूर्वक नमस्कार करण्यासाठी आपण या ठिकाणी, त्यांना नमस्कार करण्यासाठी. पहा, ज्ञानोबाराय म्हणतात, जे उपजतात ज्ञानी आहेत, ज्ञानाचा सागर ज्यांना म्हटलं जातं, किंवा ज्ञानियांचे गुरु असे म्हटले जातात. पण ते असे म्हणतात, व्यासांच्या बद्दल त्यांनी उद्गार काढले, जे महाभारती नाही ते नोहेची लोकेती, या कारेणे पाही व्यासोष्ट जगत्रय. त्यांनी सांगितलं की आपण जे काही
ज्ञान ऐकतो ते सगळं व्यासांकडून आलेलं आहे. ज्ञानोबारायच बोलतात असं नाहीये. स्वतः श्रीमद भगवद्गीतेमध्ये स्वतः भगवंत म्हणतात ऋषीभीर बहुधा गीतम छंदोभी विविधे पृथक, म्हणजे ते ज्ञान अर्जुना मी आज तुला सांगतो ना, हे फक्त मीच गातो असं नाहीये. हे ज्ञान अहो आपले जे पूर्व सूर्य आहेत त्यांनी सुद्धा हे ज्ञान गायलेलं आहे. आणि त्यांच्या अगोदर जर कोण असेल तर हेच संत होते, हेच महात्मे होते की ज्यांनी हे ज्ञान गायलं, लोकांना दिलं. 4 वेदाचं वर्गीकरण केलं, 6 शास्त्रांपैकी एक शास्त्र त्यांनी रचलं, 18 पुराणे त्यांनी रचली. असं हे ज्ञान अर्जुनाला देत असताना स्वतः भगवंत म्हणतात की त्यांनी दिलं ते मी आज तुला देणार. आणि तीच परंपरा ही चालू आहे, अव्याहतपणे तीच परंपरा चालू आहे. आणि ह्या परंपरा साधत असताना अनेक जीवन चरित्र पाहिले. त्या कुमारील भट्टाचं जीवन पहा, मग आपल्याला समजून येईल की भारतीय संस्कृत ज्ञान हे तेवट ठेवण्यासाठी कितीतरी पराकाष्ठा करायला लागली आहे. त्याचप्रमाणे हे ज्ञानोबारायांचं चरित्र पहा, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं चरित्र पहा, या ठिकाणी नाथबाबांचं चरित्र पहा. तुम्हाला दिसून येईल की आपण या संस्कृतीमध्ये जन्माला आलो म्हणजे आपले कितीतरी भाग्य आहेत. आणि आपण ते ज्ञान त्यांचं ऐकतो, त्यांचं ते श्रवण करतो. अहो ज्ञानोबाराय जेव्हा आळंदीमध्ये राहत होते तेव्हा तुम्ही विचार करा, त्यांच्या झोळीमध्ये माती पडली, चिखल पडलं, त्यांच्या झोळीमध्ये शेण टाकलं, पण तरी सुद्धा जगाला त्याने ज्ञानेश्वरी सारखा अमूल्य हा ग्रंथ केला जगासी उपकार, 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 तारी येले नारी नार, तारी येले नारी नार, केला जगासी उपकार, तारी येले नारी नार, तारी येले नारी नार, केला जगासी उपकार, केला जगासी उपकार. अशा महात्म्यांचं जेव्हा जीवन व्यतीत होतं आणि तेव्हा आपण जर त्यांच्याकडे पाहिलं तर आपल्याला ही परंपरा खऱ्या अर्थाने समजून येते. आणि अव्याहतपणे आपल्या या ठिकाणी 750 वर्षापूर्वी ज्ञानोबारासारखे चरित्र झाले, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे चरित्र झालं, त्याचप्रमाणे नाथबाबांचे चरित्र झाले, असे अनेक चरित्र झाले. पण त्याच्यानंतर आपल्या इकडे एक महान तपस्वी आहे, ज्याला म्हणतात वैकुंठवासी स्वानंद सुख निवासी सावळाराम महाराज पाटील म्हात्रे. यांचं नाव मी का सांगतो, कारण की ते जर नसते तर आपल्याला हा संप्रदाय मिळाला नसता. त्यांच्या सोबत असणारा हा जो परिवार होता म्हणजे कोणता, आपले हे सवंगडी वारकरी संप्रदाय, त्याच्यामध्ये बरेचसे वासुदेव महाराज म्हात्रे, तसेच हरिभक्तपरायण वैकुंठवासी श्री काशीनाथ बाबा काल्हे, त्याचप्रमाणे महंत वैकुंठवासी श्री महानंद बाबा, महंत श्री वैकुंठवासी कोंडीराम महाराज, आणि त्याचप्रमाणे आपल्यावर सतत आशीर्वाद ठेवणारे हरिभक्तपरायण बालयोगी महंत श्री चिदानंद बाबा सरस्वती महाराज गडाचे आपले सोनालीचे, या सगळ्यांचा आशीर्वाद, त्याचप्रमाणे या ठिकाणी वामन बाबा यांचा सुद्धा आशीर्वादाने हा संप्रदाय या ठिकाणी राहिलेला आहे. तसेच गावकऱ्यांचं सहकार्य आहे, प्रत्येकाचं इथे या ठिकाणी योगदान आहे. कोणी तनाने आहे तर कोणी मनाने आहे, कोणी धनाने आहे, पण प्रत्येकाचं या ठिकाणी योगदान आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी अजून एकाला धन्यता देवासी वाटते, ते म्हणजे हरिभक्तपरायण आमचे हनुमान महाराज पाटील. अहो त्यांनी ह्याच गावामध्ये नाही तर अनेक गावामध्ये सप्ताह चालू केले. आमचंही परम भाग्य असं की आमच्या गावामध्ये आम्हाला जेव्हा सप्ताह चालू करायचा होता तेव्हा त्यांचं सुद्धा मार्गदर्शन लाभलं आणि त्या मार्गदर्शनाने आमच्या गावामध्ये सुद्धा हा सप्ताह चालू झाला. त्याचप्रमाणे आमच्यावर वरद हस्त ठेवणारे योगीराज महाराज गोसावी आहेत, पण त्याच त्यांच्या कृपा आशीर्वादाने हे सप्ताह चालू झाला. पण प्रत्येक गोष्टीमध्ये हरिभक्तपरायण हनुमंत महाराज पाटील सुद्धा आमच्या सोबत राहतात, म्हणून त्यांच्या कृपेने ही सेवा सुद्धा मला प्राप्त झाली. विठ्ठल विठ्ठल.
संतांचं चरित्र आहे आणि ते चरित्र जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने आपलं जीवनाचा उद्धार होईल. याच्यासाठी संतांचे चरित्र आपण वाचले पाहिजेत, ऐकले पाहिजेत आणि या संतांच्या चरित्रामधून एक मार्गदर्शन आपण संसारामध्ये राहत असताना या संसारामध्ये आपल्याला मार्गदर्शन कोण करतात तर हे साधू संत करतात, हे ज्ञानेश्वरी करते, हे भागवत ग्रंथ करतात, तुकाराम महाराजांचा गाथा करतो, एकनाथी भागवत हा ग्रंथ करतो, नामदेव महाराजांची अभंग गाथा हे आपल्याला मार्गदर्शन करीत असतात. म्हणून आपण काय केलं पाहिजे, यांचं श्रवण कीर्तन पठण ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. याच्यासाठी काय करावं तर याच्यासाठी आपल्याला हे सप्ते आहेत. बऱ्याच लोकांना असं वाटतं की सप्ताह म्हणजे चला 2 दिवसाची मजा म्हणून, असं नाही. तर या 2 दिवसामध्ये हरिपाठ कीर्ती आणि मुखी जरी गाय पवित्रची होय देह याचा. हे हरिपाठ गायल्याच्या नंतर किंवा कीर्तन ऐकल्याच्या नंतर काय होतं तर आपलं हे गाव तर शुद्ध होतंच, पण गावाच्या आजूबाजूचा परिसर ते सुद्धा शुद्ध होतं, ते पवित्र होतं आणि ते पवित्र करण्यासाठी या सगळ्या गोष्टी नामस्मरणाच्या संबंधामध्ये जर आपण विचार केला तर आपण हरिपाठ ह्या ग्रंथाचा सुद्धा विचार करायला पाहिजे. त्याचप्रमाणे हरिपाठामध्ये या नामस्मरणाचे भरपूर विशेष असं लक्षण सांगितलेले आहे. आपण साधारणतः हरिपाठ वाचतो किंवा ऐकतो किंवा त्याच्यावर आपण गायन करतो किंवा त्याच्यावर आपण नाचतो. आपल्या इकडे प्रचलित असणारा म्हणजे ज्ञानोबरायांचा हरिपाठ. तो हरिपाठ जनसामान्यापर्यंत पोहोचला आणि प्रत्येक गावागावामध्ये त्याच्यावर म्हणजे त्याचं पठण होऊ लागलं, त्याच्यावर अभ्यास होऊ लागला, त्याच्यावर कीर्तन होऊ लागलं. सामान्यतः वारकरी संप्रदायामध्ये 5 हे रत्न सांगितलेले, पंचरत्न सांगितलेले आहे. मग ते कोणतं तर ते तुकाराम महाराजांचा सुद्धा हरिपाठ आहे किंवा ज्ञानोबरायांचा सुद्धा हरिपाठ आहे, नाथबाबांचा सुद्धा आहे, नामदेव महाराजांचा आहे, निवृत्ती महाराजांचा पण आहे. असे पंचरत्न हरिपाठ सांगितले. पण वारकऱ्याची संध्या म्हणून फक्त 2 हरिपाठ हे असले पाहिजे. सकाळी आपला ज्ञानोबरायांचा हरिपाठ आणि संध्याकाळी एक हरिपाठ म्हणजे तो म्हणजे नाथबाबांचा हरिपाठ. तसे नाथबाबांचे अनेक ग्रंथ आहेत. असं म्हटलं जातं की वारकरी संप्रदायामध्ये 60 ते 70% हे वाङ्मय जर कोणाचं असेल तर ते एकट्या शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचं आहे. नाथबाबांचं जीवनचरित्र पाहिलं तर ते शांत वाटतं, पण त्यांचं ग्रंथ पाहिलं तर ती क्रांती वाटतं. आणि अनेक ग्रंथ असे त्यांनी लिहिले, अनेक ग्रंथ लोकांना त्यांनी सांगितले. मग त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा हा जर ग्रंथ असेल तर भावार्थ रामायण. 40,000 ओव्यांचं भावार्थ रामायण, 18,000 ओव्यांचं हा एकनाथी भागवत हा ग्रंथ आहे. असे अनेक ग्रंथ त्यांनी विस्तृतपणाने लिहिले, मन मोकळ्या स्वभावाने त्यांनी ते ग्रंथ लिहिले. पण एक हरिपाठ असा हा ग्रंथ लिहिला की वाटतो छोटा पण त्याच्यामध्ये अर्थ हे भरपूर मोठं सांगितलं, भरपूर मोठं त्याच्यामध्ये अर्थ समजलं. आणि जर हरिपाठाचा जर आपण विचार केला तर तो शांत वाटत नाही. हरिपाठा जर आपण विचार केला तर तो शांत वाटत नाही, कारण की नाथबाबा एके अभंगामध्ये म्हणतात, काय तुझी माय गेली होती भूतापाशी, हरी येणे मुखासी अरे मुढा. सामान्यतः संतांची भाषा अशी कधी दिसून येत नाही. हरिपाठामध्ये आपल्या ज्ञानोबरायांनी जी हरिपाठाची रचना केली किंवा जी काही भाषा मांडली तर त्यामध्ये एकदम सॉफ्ट आहे भाषा, एकदम सोपी भाषा आहे आणि ह्या भाषेमध्ये आपल्याला कुठेही अडचण येत नाही. पण नाथबाबांचं जर हरिपाठ वाचला तर आपल्याला एक क्रांती दिसून येईल. क्रांती दिसून येईल. ते स्पष्टपणे जगाला बोलतात, म्हणजे ते स्पष्ट आपल्याला हरिपाठामध्ये शिव्या देतात.
अशी भूमिका आहे. तर असो, पण या अभंगाचा, त्यांच्या अभंगाचा जर आपण विचार केला तर आपल्या जीवनामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. नाथबाबांचं चिंतन केलं पाहिजे, नाथबाबांच्या शास्त्रांचं चिंतन केलं पाहिजे, नाथबाबांच्या तत्वविचारांचं चिंतन केलं पाहिजे. आणि ते चिंतन आपण ह्या जन्मात नाही करायचं, मग कधी करायचं? बऱ्याच वेळेस असं होतं की आमचा ज्ञानोबाऱ्यांचा हरिपाठ आहे तेवढंच बस, त्याच्या पुढं आम्ही काही जाऊ शकत नाही. पण वारकऱ्यांनी, प्रत्येकाने या ठिकाणी काय केलं पाहिजे? नाथबाबांचं हरिपाठ सुद्धा केला पाहिजे. त्याच्यामध्ये अनेक काही गोष्टी आलेल्या आहेत. पहा, त्याच्यामध्ये भावाचं चिंतन आलेलं आहे, त्याच्यामध्ये ज्ञानाचं चिंतन आलेलं आहे, त्याच्यामध्ये कर्मयोगाचं चिंतन आलेलं आहे, भक्तीचं चिंतन आलेलं आहे, अनेक योगाचं चिंतन आलेलं आहे. अशा अनेक गोष्टींचा अभ्यास त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल. पण तो आपण वाचला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल